हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर हे पहा, मदर्स डेच्या दिवशी अंशूचे पप्पा मला त्यांनी ना सरप्राईज दिलं होतं संध्याकाळी. मग आम्ही ना इथं ज्यूस प्यायला गेलो आणि काही चायनीज वगैरे खाल्लं आणि आज संडे होता. तर ना आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जाणार होतो, पण ती बंद होती. तर मग म्हटलं इथेच खाऊन घेऊ आणि जास्त काही भूक नव्हती. मग ना ज्यूस घेतलं अंशूने. तर असं छोटंसं आम्ही बाहेर सेलिब्रेशन केलं. तर ही क्लिप आहे ना भरपूर दिवसाची माझ्याकडे होती, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर आहे ना एकदा मी सेलमध्ये गेलो होतो आणि तिथं थोडंसं शूट केलं होतं, पण ती क्लिप मला सापडत नाही आहे. बहुतेक डिलेट होऊन गेली असेल माझ्याकडनं. तर हे बघा, हे ना मोबाईलचं स्टँड आहे खुर्चीसारखं. तर हे मला खूप आवडलं. तर हे पण 20 रुपयाचं घेतलं होतं मी. तर 20 रुपयाच्या सेलमधून मी घासण्या घेतल्या होत्या, अजून प्लास्टिकच्या वाट्या घेतल्या होत्या ह्या ना. आणि ही स्प्रे बॉटल, हे बघा अंशूने ना त्याच्यामध्ये पाणी भरलं होतं. तर ही उन्हाळ्याच्या दिवसात मस्त चेहऱ्याला स्प्रे करायची बाटली. पाणी दिवसातून 2-3 तास स्प्रे करायची, फ्रीजमध्ये ठेवायची मस्त गुलाबजल टाकून, आणि चेहऱ्याला छान हायड्रेशन भेटतं. तर हे वाट्या घेतल्या. आपण काय करतो जेवणाच्या वेळेस लोणचं नाही तर दही, असं मिठाई असते, तर काही मिठाई वगैरे असते ना, तर ती मिक्स होऊन जाते जेवणामध्ये, म्हणून मला छोट्या छोट्या वाट्या घेतल्या. मग मी 6 वाट्या आहे 20 रुपयाच्या. आणि हे नळ आहे, हा नळ घेतला होता 20 रुपयाचा. आणि मग नंतर आम्ही भांड्यांच्या दुकानातून आप्याचं भांडं, मेन म्हणजे मी ना आता डोशाचा तवा घ्यायलाच गेली होती. मला फक्त डोशाचा तवा पाहिजे होता चांगल्या क्वालिटीचा. तर आहे ना सोबत मग एक त्यांच्याकडे हे उरलेलं होतं आप्याचा तवा पाहत होती मी. माझा पण खराब झालेला होता ना आप्याचं भांडं. हे 150 रुपयाला देऊन दिलं त्यांनी, एक उरलेलं होतं तर. आणि असं ऑनलाईन हे 250-300ला भेटतं. तर मग मी घेऊन टाकलं एक, असं म्हणजे स्वस्त भेटत होतं तर. आणि हा तवा हाच पाहिजे होता मला, कारण माझ्याकडे ना मागे 2 तवे होते असे बारीक 200-300 वाले, पण ते ना लगेच खराब पण होऊन जातात. आणि मग नंतर आहे ना 2-3 धुण्यामध्येच ना वेगळाच त्याच्यात डोसा बनवला का असा कडवट वास यायला लागतो, खराब चव होऊन जाते त्या तव्यावर काही बनवलं तर. मग म्हणून म्हटलं आता चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. तर हा तवा 650ला दिला त्याने, 700चा सांगत होता. आणि एकदम मस्त हाय क्वालिटीचा जाड तवा आहे हा. तर मी 2-3दा बनवून पाहिले आहे याच्यावर डोसे. बिलकुल बिना तेलचे बनतात, एकदम कुरकुरीत आणि बिलकुल चिटकत नाही. तर मग बस हा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट्स करून. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.